नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गाजरची रेसिपी. नेहमीचा गाजर हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर आज काहीतरी वेगळं आणि शाही ट्राय करूया आपण. तर इथं मी खजूर घेतला आहे, बदाम घेतले आहेत, काजू घेतले आहेत, मखाने घेतले आहेत. तर हे आपण गरम पाण्यात थोडं कोमट पाण्यात भिजायला घालूया किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तासासाठी हे भिजवून घेऊ शकता तुम्ही. ह्यात केशरसुद्धा थोडंसं टाकलं आहे मी. 4 ते 5 काड्या अशा टाकल्या आहेत. तर आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे आपण सुकामेवा घेऊ शकतो, ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो, काजू बदाम आणि खजूरसुद्धा. खजूर का घेतली आहे तर आपण नॅचरल गोडवा आणणार आहोत ह्या रेसिपीमध्ये. तर इथं मी गाजर घेतले आहेत 1 किलो. तर ह्याची आपण साल काढून घेऊया अगोदर. ही रेसिपी बनवताना आपल्याला ताजी, रसरशीत आणि लाल रंगाची गाजरे निवडायची आहे. त्यामुळे आपण जी रेसिपी करतो आहोत त्याला छान लाल किंवा केशरी असा रंग येतो. चवही गोड लागते. तर जास्त निबार अशी आपल्याला गाजरं घ्यायची नाहीत. अशा पद्धतीने एकदम अशी कवळी घ्यायची आहेत. जास्त निबार पण नाही आणि जास्त कवळी पण नाहीत. खिसता येईल असं आपल्याला हे गाजर घ्यायचे आहेत. आणि नेहमी गाजरं निवडताना आपण रसरशीत आणि ताजी निवडायची आहेत. ह्या पद्धतीने मी गाजरं खिसून घेत आहे. आतला पिवळा भाग असेल तर आपण तो काढून घ्यायचा आहे, जर कडक असेल तर. लाल रंगाची आपण गाजरं ही निवडलेली आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे गाजर खिसताना मी छोटी खिसणी वापरलेली आहे. मोठी खिसणी वापरली तर लवकर ही गाजराचा खीस शिजला जात नाही, म्हणून छोटी खिसणी वापरली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिक्सरमध्ये जरी तुकडे करून टाकले आणि असं प्लस मोडवर जरी फिरवून घेतलं तरीसुद्धा गाजराचे तुकडे एकदम बारीक असे होतात. तर ह्या पद्धतीने गाजर आपण खिसून घेतले आहेत. आता कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. मध्यम आच आहे. तूप 1 चमचा टाकला आहे. तुपामुळे ह्या रेसिपीला अजूनच छान असे चव येते. आता गाजरचा खीस घेतला आहे आपण. गाजरचा खीस हा आपल्याला मध्यम ते बारीक आचेवरच तुपात परतून घ्यायचा आहे. गाजर आपण परतताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्यातील सगळं पूर्णपणे पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे. मिश्रण आपलं ओलसर नाही राहिलं पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपण गाजर छान असं परतून घेतलं आहे. मध्यम ते बारीक आचेवरच घेतलं आहे. तुम्ही बघू शकता गाजरचा रंगसुद्धा असा गुलाबी होता, थोडासा केशरी झाला आहे. तर हे तुपात छान असं परतलं गेलं आहे गाजर. तर आपण गाजर छान परतून झालं की यामध्ये आपण जी ड्रायफ्रूट्स भिजू घातले आहेत, म्हणजे आपण जो सुकामेवा भिजू घातला होता त्याला अर्धा ते 1 तास झाला आहे. काजू, बदाम, खजूर हे छान असं भिजून झालं आहे. बघू शकता तुम्ही, बदामची सालसुद्धा सहजपणे निघली जाते आहे. छान असं भिजलं आहे. मी गरम पाण्यात भिजू घातलं होतं. तुम्हाला जर वेळ असेल तर 2 ते 3 तास तुम्ही थंड पाण्यात जरी भिजवलं तर हे सहजपणे छान असं भिजतं. तर ह्या पद्धतीने आपण भिजवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण खजूरचा वापर केला आहे. खजुराचा नैसर्गिक गोडवा या आपल्या रेसिपीमध्ये एक वेगळी श्रीमंत चव देतो. गोड खाण्याची इच्छा असेल आणि पण डाएट सांभाळायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे, सर्वोत्तम पर्याय आहे. तर ह्याची आपण बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून. तर इकडं आपण पाहू शकता हे छान असं गाजरसुद्धा मॅश झालं आहे. छोट्या खिसणीने खिसल्यामुळे लगेचच मॅश झालं आहे. तर आता आपण जी पेस्ट बनवली होती बदाम, काजू, खजूरची, तर ही आपण ह्यामध्ये टाकून घेतली आहे. ह्यामध्ये मखानासुद्धा वापरलेला आहे थोडासा. आपण ही बनवून घेतलेली पेस्ट खजूर, बदाम, काजू आणि मखाण्याची छान अशी ह्यात मिक्स करून घेऊया. यात साखर नसल्यामुळे ही रेसिपी मधुमेही लोकांनासुद्धा खाल्ली तरी चालते. यामध्ये आपण दूध पावडरसुद्धा वापरलेले आहे 1 कप अशी. तुम्ही बघू शकता 1 कप अशी मी दूध पावडर वापरली आहे. दूध पावडरऐवजी तुम्ही मावा जरी वापरला तरीही चालेल. कमी कष्टात आणि मोजक्या साहित्यात आज आपण ही रेसिपी बनवत आहोत. हे मिश्रण आपल्याला फक्त मंद आचेवरच ढवळत राहायचे आहे. ज्याप्रमाणे मंद आचेवर शिजलेला पदार्थ सर्वात चविष्ट असतो
त्याचप्रमाणे संयम आणि मेहनतीने केलेले काम नेहमीच यशस्वी ठरते. तर आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे सगळ्या वस्तू. मंद आचेवर हा गोळा आपला तयार झाला आहे. आता ह्याची आपण रेसिपी बनवूया. ह्याची तुम्ही वडी पण बनवू शकता किंवा पेढेसुद्धा बनवू शकता. तर कमीत कमी कष्टात हा आपण गाजरचा पदार्थ बनवला आहे. पेढ्यांसाठी आपण गाजरचा पेढा बनवलेला आहे. जर तुम्हाला झटपट पेढे बनवायचे असतील तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता. मी मिल्क पावडर वापरलेले आहे. तर ह्याची मिल्क पावडर वापरल्यामुळे हलवाईसारखी रिच चवसुद्धा येते छान अशी. गाजर स्वतःच गोड असल्यामुळे साखर बेतानेच घालावी. तुम्हाला जर खजूर वापरायची नसेल त्याऐवजी तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर केला तरीही चालेल. खजुराचा नैसर्गिक गोडवा या पेढ्यांना एक वेगळी आणि श्रीमंत चव देतो. गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही हाताला तूप लावून आपल्याला हे पेढे करून घ्यायचे आहेत. छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता ह्या पद्धतीने. तर गाजरचा हलवाच आपण हलवा नेहमीच खातो, पण गाजरचा पेढासुद्धा तुम्ही नक्कीच बनवून पहा. गाजराचा ताजेपणा आणि खजुराचा चिकटपणा चिवशी असं टेक्स्चर मिळून एक अप्रतिम चव तयार होते याची. तर तुम्ही बघू शकता खूप छान झाले आहेत हे गाजराचे पेढे. अप्रतिम चव आहे. ह्याच्यावर आपण काजूची पावडर टाकूया. जर तुम्हाला काजूची पावडर नसेल टाकायची तर तुम्ही कोकोनटची पावडर टाकू शकता, डेसिकेटेड कोकोनट. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.